तुमचं नाव सांगा आणि तुमच्या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती द्या. आता माझं नाव भूषण शिंदे आहे आणि मी PMFMEच्या थ्रू आम्हाला एक सबसिडी घेतली होती. आमच्या कंपनीचं नाव आसम फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. त्याच्यात आपण आता हा जो आपला प्रोडक्ट पहिला सुरू केला आहे हा फ्लोट ड्रिंक आहे. म्हणजे हा आपण काय करतो, पल्प पासून त्याचं तयार करतो ज्यूस. मँगो पल्प? हा, मँगो पल्प वेगळे वेगळे 3 फ्लेवर आहे आपल्याकडे. ओके. मँगो, मिक्स्ड बेरीज आणि लिची. हे मँगो आपण पल्प वापरतो, प्रॉपर क्वालिटीवरती आपलं त्याचं लक्ष असतं. आणि सब्जा सोबत, म्हणजे मेन त्याच्यात आहे की सब्जा सोबत ते वापरतो. म्हणजे वेगळे. कोणत्या बँकेचं लोन आहे तुमचं? युको बँकेचं. युको बँकेचं आहे. कोणत्या शाखेचं आहे? रावेत शाखा. अच्छा. आणि किती लाखाचं प्लांट आणि मशिनरी आहे तिकडे दाखवा जरा एक मिनिट. हा, हे जे मशिनरी आहे ती ह्याच्यात आपलं आता कसं ज्यूस प्रिपरेशन असेल, फिलिंग असेल आणि प्रोसेस सांगाल थोडक्यात? हो, थोडक्यात प्रोसेस अशी आहे की आपण आधी इकडे पल्प हे घेतो, रॉ मटेरियल इकडे घेतो. त्याच्यामधून त्याला आपण आधी ट्रीटमेंट वगैरे जे करतो त्याच्यामध्ये सगळे रॉ मटेरियल टाकतो. हिटिंग सिस्टम आहे जी जॅकेटला. हिटिंग काय टेम्परेचरला करतं आपण ह्याला म्हणजे 80-90 डिग्रीला तुम्ही. म्हणजे पॅस्चरायझेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण पॅस्चरायझेशन प्रोसेस झाली की पुढे मग आपण ट्रान्सफर करून इकडे मग मिक्स करतो, ह्याच्यामध्ये फिलिंग करतो. आणि हे चिलिंग सिस्टम आहे. टेम्परेचर तुम्ही फिलिंग इथं सगळं फिलिंग करता. हा, इकडे फिलिंग करतो आणि मग सीलिंग आपलं हे सीलिंग मशीन आहे त्याच्यासाठी. आता तुम्ही कॅनमध्ये भरून इकडे डंप करता आणि इथं तुम्ही ते पॅक करता. इथं अशा पद्धतीने तुम्ही लावून त्याला ते पॅकेट हे करून ते पॅकेट आपण नंतर घेतो. अच्छा. माझी प्रोसेस आहे की आधी आपण याला सील करतो प्रॉपर. त्याचं प्रत्येक गोष्टीला सील होते. कॅन सीलिंग होते. त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावर रॅपिंग. रॅपिंग होते. रॅपिंगसाठी सुद्धा आपल्याकडे श्रिंकिंग मशीन आहे. श्रिंकिंग श्रिंकिंग मशीन. ती श्रिंकिंग मशीन आणि हे तुमची प्रिंटिंग मशीन. त्याच्यात आपण बारकोड प्रिंटिंग. ओके. फ्लेवर दाखवा एक मिनिट फोटोचे. म्हणजे हे तुमचे कोणकोणते फ्लेवर आहे? हे 3 फ्लेवर्स आहे. ओके. मँगो विथ बेसिल सीड्स, ओके, लिची विथ बेसिल सीड्स आणि मिक्स्ड बेरी विथ बेसिल सीड्स. अच्छा. किती % पल्प यूज करता तुम्ही? आपण ह्याला जसं रिक्वायरमेंट त्याच्यापेक्षा जास्त करतो, म्हणजे 12-15% करतो मँगो मध्ये. ओके. आणि कारण की ह्याच्याप्रमाणे आपण जे बोलतो ना, नॉट फ्रॉम कॉन्सन्ट्रेट, हा आपला म्हणजे युनिक पॉइंट आहे. ओके. आणि ड्रिंक अँड च्यू म्हणजे त्याचा तो पण एक त्याचा बेनिफिट येतो. आणि न्यूट्रिशन आणि फायबर हे दोन्ही गोष्ट आपल्याला त्याच्यासोबत ड्रिंक सोबत मिळतात. अच्छा. म्हणजे मेजरली तुम्ही हे नॉट फॉर कॉन्सन्ट्रेट आणि ड्रिंक अँड च्यू. हा. ओके. तर तेच आपला शेतमालाचा हा असा उत्कृष्ट प्रकल्प PMFME थ्रू झालेला आहे. बँकेने कर्ज मंजूर करून दिलेलं आहे आणि त्यांना आता सबसिडी देखील मिळते. धन्यवाद.